निर्धारित 3 षटकांचा सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज सुबोध, स्ट्राईकला मायकल, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज वैभव जाधव ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर ही या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी सिद्धेश्वर तळावडे क्रिकेट संघासाठी मैदानावर जाते. मायकल स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज वैभव जाधव. आखूड टप्प्याचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच वेगानं टोलवायचा इरादा होता तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं, मात्र चेंडूची उंची पारखण्यास मायकल कमी पडतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्णत्वास नेले जात आहेत. पहिला चेंडू निर्धाव या डावातील काढला जातोय. एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी यापूर्वीच्या सामन्यात आपण सुबोधकडनं पाहिली होती. त्याच गोलंदाजीची री ओढताना सुबोध दिसतोय. म्हणजे ज्या ठिकाणी त्याने डाव सोडला तिकडनं तो डावाची सुरुवात करतोय. याही वेळी सुरेख असा चेंडू सलग दुसऱ्या वेळी मायकलला चकवलं जातंय. केवळ 18 चेंडूंचा सदरचा सामना असल्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय तो सिद्धेश्वर तळवडे संघाकडनं, आणि सलग 2 वेळा हे प्रयत्न पूर्णपणे अंगलट येताना दिसत आहेत. पडद्याच्या मागे जे प्रेक्षक वर्ग आहेत कृपया आपण बाजूला राहायचंय. यष्टीरक्षकाच्या मागे जो पडदा लावलेला दिसतोय त्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे कृपया आपण बाजूला राहायचं आहे. चेंडू एकेर धावेसाठी टोलवावा या अवस्थेमध्ये मायकल पूर्णपणे चकतोय. यष्टीरक्षकाच्या हाती झेलचित होऊन मैदानाच्या बाहेर जातोय व एकंदरीत तिसऱ्या चेंडूवर सुबोधला एक सफलता प्राप्त होते. अडचणीत येतोय तो सिद्धेश्वर तळावडा क्रिकेट संघ. मात्र सिद्धेश्वर तळावडा क्रिकेट संघाच्या गोटात फलंदाजांची भली मोठी मांदियाळी, त्यामुळे जरी गडी बाद झाला असला तरी सर्वस्वी सुमित पांढरे हा नवीन फलंदाज वैभव याला साथ देण्यासाठी येतोय व आपल्या संघाची धुरा आपल्या खांदी घेऊन तो कशा तऱ्हेनं खेळ साकारतोय हे पाहायचं आहे. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई. कोणता संघ विजयी ठरेल, कोणत्या संघाला आपला गाशा या स्पर्धेतनं गुंडाळावा लागेल याची परिणिती सिद्ध करणारा महत्त्वपूर्ण असा 2 तुल्यबळ संघातील सदरचा सामना. यापूर्वी या 2 संघादरम्यान सामना झाला. त्या सामन्यामध्ये सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघ वरचढ हा ठरला होता. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र ढिल्या हाताने टोलवला जातोय. मनगटाचा वापर करत एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा इरादा फेक येते ती नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेनं डेंजर एंडकडे साथ दिली होती ती अर्थातच वैभवनं. त्याला योग्य प्रतिसाद सुमित देतोय. पर्यायानं 2 धावांचं अंतर सहजगत्या पार केलं जातंय व अखेर डावातील चौथ्या चेंडूवर सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघ दुहेरी धावाने स्वतःच्या संघाचं खातं हे खोलतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धाबा एका कार्याच्या मोबदल्यात. अचूक टप्प्यावरती नियोजनबद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. तो गोलंदाज अर्थातच सुबोध याच्या करवी तोच सुबोध सज्ज होतोय. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पायाचा वेध घेतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा हा यशस्वी ठरतोय. लेग बाईचा इशारा पंचांकडनं. धावा कशाही येऊत, निघणारी प्रत्येक धाव ही लाख मोलाची असेल, कारण निर्धारित 3 षटकांमध्ये आपण ज्या धावा जमवाल त्या धावांचा पाठलाग करणं प्रतिस्पर्धी संघाला अनिवार्य असेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे तो म्हणजे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे धावा ह्या महत्त्वपूर्ण ठरतील यात कोणतीही शंका नाही. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. डावखुराचा वैभव जाधव स्ट्राईकला येतोय. क्षेत्ररक्षण रचना पांगवलेली दिसते ती अर्थातच या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग लेग असे 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात. ऑफ साईडच्या दिशेनं डीप लॉंग ऑफला 1 खेळाडू, तर बाकीचे सर्व खेळाडू 1 पॉईंट, 1 एक्स्ट्रा कव्हर, 1 मिड ऑफ, 1 शॉर्ट मिड ऑन असे आपण या ठिकाणी अनुभवताना दिसतोय. या सजवलेल्या क्षेत्ररक्षण रचनेसह गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुबोध हा सज्ज होतोय. वैभव जाधव याच्यासाठी फुल टॉस पद्धतीचा चेंडू ढिल्या हातानं केवळ दिशा दिली जाते. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. जोपर्यंत चेंडूची परती होते वैभव एकेरी धावेची पावलं दुहेरी धावांसाठी सहज उमटवतोय. 2 धावांनी तो स्वतःचं खातं खोलतोय. दुहेरी धावांनी पहिल्या षटकाची सांगता होते व पहिल्या षटकामध्ये सुमोल का कमालीचा यशस्वी ठरतोय. सुबोध केवळ 5 धावा खर्च करतोय. मायकलच्या स्वरूपात एक सफलता प्राप्त करतोय व निर्धारित 3 षटकांच्या सामन्यात सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला हवी अशी वाटणारी कामगिरी तो साकारतोय. 5 धावा एका कार्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक कोण्या गोलंदाजीच्या हाती सुपूर्द करावं यासाठी सल्ला मसलत होते व अखेर या ठिकाणी खातरजमा होते गोलंदाज रोहित याच्या नावावर, ज्या रोहितनं यापूर्वीच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पारितोषिक पटकावलं. तो रोहित आत्मविश्वासानं, निर्धारानं
प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एक टिच्चून कामगिरी करेन, प्रभावी मारा करेन या इराद्यानं सज्ज होतोय व मनात असलेले त्याचे हेतू बिमोड करण्याच्या प्रयत्नामध्ये स्ट्राईकला सुमित व नॉन स्ट्राईकचा फलंदाज वैभव ही जोडगोळी या ठिकाणी सिद्धेश्वर तळवडा संघाची खेळताना ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. या फटक्यामागे टायमिंग अचूक साध्य झालं नव्हतं. झेल उडाला होता, पत्र उडालेला झेल सुटतोय, जीवनदान सुमितला प्राप्त होतंय. पर्यायानं सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे दुहेरी धावात होतंय. फटक्याबाबत वर्णन करायचं झालं, गॉट द एलिव्हेशन बट नॉट द डिस्टन्स, म्हणजे चेंडूने निश्चितपणे उंची गाठली होती, मात्र अपेक्षित अंतर काही चेंडू गाठू शकत नाही. मिड विकेटला झेल टिपण्याची सोपी संधी दवडतोय तो क्षेत्ररक्षक. जीवनदान सुमितला पर्यायानं 2 धावा. या दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकतोय तो 7 धावांवर एका कराच्या मोबदल्यात. परिधा रोहित सज्ज. यावेळी मात्र सुरेख असं रणनीती, चेंडूला हलकीच दिशा दिली जाते ती पॉईंट क्षेत्रात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा सुरेखरित्या हाताळला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सरळ फेक यष्ट्यांचा वेध घेणारी ठरते व धावचीसाठी दात ही तृतीय पंचांकडे घेतली जाते. रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या दोन्ही फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे, मात्र छाप सोडलेल्या या अस्तित्वाच्या लढतीमध्ये वैभव जाधव सुरक्षित पोहोचलाय की तो बाद झालाय यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी तिसरे पंच खातर जमा करताना मैदानावर दिसत आहेत. खातर जमा होते. तिसरी धाव सुरक्षितरित्या पळून पूर्ण केली आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे. 3 महत्त्वपूर्ण धावा सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघाच्या खाती जमा होत आहेत व या तिहेरी धावाने धावफलक वाढतोय तो 10 धावांवर. ज्यावेळी मोठे फटके निघत नाहीत त्यावेळी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करावं. संधी मिळाली तर तिसऱ्या धावेसाठी आपली पावलं वळवावीत. सुरक्षित धावसंख्येपर्यंत संघाला नेऊन ठेवावं हा इरादा अनुभवी खेळाडू वैभव यादव याचा गेली 18 ते 20 वर्ष क्रिकेटचं सातत्यपूर्ण अष्टपैलू खेळाडूच्या स्वरूपात जो प्रदर्शन घडवितोय, अनेक मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव ज्याच्या पाठीशी, तो वैभव जाधव आपल्या अनुभवाने परिपक्वतेचं प्रदर्शन या मैदानावर ठरवताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, फटका फसतोय, झेलात रूपांतरित होतोय. चेंडू हवेत मोठ्या फटक्यात टोलवायची अपेक्षा, मात्र जो सापळा शॉर्ट मिड विकेटला तैनात करण्यात आला त्या सापळ्यामध्ये अलगद वैभव जखडला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय. तो सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाच्या व सांघिक 10 या धावसंख्येवर दुसरा आघात होतोय तो सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाला 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावखुराचा आणखी एक शैलीदार फलंदाज धीरज याची वर्णी ही लागते. एक आक्रमक शैलीचा धीरज, त्याला आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. एखादा मोठा फटका टोलवावा लागेल तर त्या संभाव्य मोठ्या फटक्यांपासून फलंदाजला वंचित ठेवण्यासाठी सफलता प्राप्त रोहित जाधव सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण रचना सजवून 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. 2 गडी बाद 10 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा ज्या वेगानं आला त्याच वेगानं टोलवला गेला, मात्र दुर्दैवानं ज्या ठिकाणी निर्बंध असलेल्या ठिकाण त्या ठिकाणी चेंडू विसावतोय. एकेरी धाव निघते. या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 11 धावांवर. फटका तर जोरकस टोलवला होता, मात्र धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडू गेल्याने मोठ्या फटक्याला केवळ एकेरी धावेत या ठिकाणी गौरवलं हे जातंय. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्फत रोहित कंजूशी गोलंदाजी साकारताना दिसतोय. समोर आहे फलंदाज सुमित, एक हाती खिंड लढवताना दिसतोय आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी झेलचित करण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा चेंडू खाली येतोय. सुमितला बाद करण्यात यशस्वीता प्राप्त होते. तिसरा मोठा हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाला. धावसंख्या नाममात्र 11
3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं अनिवार्य षटक मैदानावर सुरू. 11 धावा धावफलकावर होत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये ताकद कमी पडते आणि हीच अपुरी ताकद ज्या ठिकाणी सुमितला षटकाराची अपेक्षा होती त्या ठिकाणी झेलचित होण्यास कारणीभूत ठरते. 3 गडी बाद 11 धावा धावफलकावर. फलंदाज किशोर जाधव याची वर्णी ही लागते. एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून किशोर याची ओळख, ते आपली तंत्रशुद्धता त्याला दर्शवावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित सज्ज होतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू सुरेखरित्या टोलवला जातोय, मात्र धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडू गेला नाही. केवळ एकेरी धावेवर समाधान हे किशोरला मानावं लागेल. षटकाची सांगता होते ती दुसऱ्या 2 षटकांचा खेळ समाप्त व प्रत्येक चेंडू मागे 1 धाव या धावगतीनं या ठिकाणी 12 धावा धावफलकावर पूर्णत्वास झालेल्या दिसत आहेत. मात्र या 12 धावांसाठी 3 मोहरे हे सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघाचे गारद झाले आहेत. अजूनही अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी. 12 धावा धावफलकावर. राहिलेल्या 6 चेंडूंवर कमीच ते 10-12 धावा टोलवाव्यात असा इरादा असेल तो अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाच्या. तर फलंदाजाने होऊ घातलेल्या धावा आम्ही रोखणार, मोठ्या धावसंख्येपासून सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघाला वंचित ठेवणार या इराद्यानं या डावाचा शेवट करणारं षटक फेकण्यासाठी अनुभवी गोलंदाज बाळकृष्ण याची वर्णी ही मैदानावर लागते. दोन्ही फलंदाज डावखुऱ्याचे विस्फोटक असे फलंदाज, ज्या फलंदाजांमध्ये क्षमता आहे मोठे फटके टोलवायचे असे किशोर व त्याच्या साथीला धीरज, ही जोरगोळी मैदानावर. गोलंदाजी मार्कवर बाळकृष्ण आपल्या उंचीचा फायदा घेत फलंदाजला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे चेंडू फेकण्याच्या पावित्र्यात सज्ज होतोय व समोर आहे किशोर स्ट्राईकला 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीस. 12 धावा 3 गडी बाद. बाळकृष्ण राहिता मोहरला विकेट पद्धतीने सज्ज. यावेळी मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू बॅटची कट घेतोय, शॉर्ट थर्मॅनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. धावांचा निर्बंध असलेल्या ठिकाणी चेंडू गेल्याने केवळ एकेरी धाव किशोरच्या खाती. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 13 धावांवर. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 चेंडूंचा असूनही खेळ बाकी. स्ट्राईकला फलंदाज धीरज तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज किशोर ही जोडगोळी मैदानावर. 13 धावा 3 गडी बाद 5 चेंडूंचा असूनही खेळ बाकी. क्षेत्ररक्षक रचना एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन असे ऑन साईडच्या दिशेनं आपण पाहतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या टोलवला जातो. तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा फेक येते ती अर्थातच या ठिकाणी स्ट्राईक यांच्या दिशेनं अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न किशोरच्या अंगलट येतोय. धावचित होऊन किशोरला बहुधा किशोरला हे मैदान सोडावं लागते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 14 धावांवर. 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 14 धावा. किशोर बाद होऊन मैदानाच्या बाहेर व किशोर याची जागा करण्यासाठी आणखी एक फलंदाज जो याची वर्णी ही मैदानावर लागते. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ. खास करणं यापूर्वी या दोन्ही संघांची जी ग्रंथिका झाली होती त्या ग्रंथिकेमध्ये सिद्धेश्वर तळवडा क्रिकेट संघ वरचढ ठरला होता. पराभव पत्करावा लागला होता तो सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आघाडीच्या 2 षटकात चतुरसूत्र गोलंदाजीने निर्माण करून दिली आहे. मात्र आमचा संघ हा अष्टपैलूत्वानं नटले आहे. जरी 4 आघात झाले तरी त्याचे विशेष परिणाम आमच्या संघावर होऊ येणार नाही. धावफलकावर 20 ते 22 सांघिक धावा झळकवण्याचा आम्ही प्रयत्न करणार या जो फर्नांडिस याची वर्णी लागते. धीरज याला साथ देण्यासाठी मैदानावर. एकंदरीत 14 धावा 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 गडी तंबूमध्ये हे परततायत. 4 गडी बाद 14 धावा. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळकृष्ण सज्ज. तो जोसाठी उजव्या यष्टीच्या चेंडू बराच बाहेर जातोय. दोन्ही हा समांतर होत आहेत. अनुभवी पंच साळगावकर यांचे वाईचा इशारा. एका अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 15 धावांवर. निश्चितपणे ज्या धावा निघतील त्या धावा शेवटच्या टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरतील यात कोणतीही शंका नाही. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळकृष्ण सज्ज. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता 3 चेंडूंचा खेळ बाकी. 15 धावा धावफलकावर.
15 धावा या धावफलकावर. परतदा पुढे सरसावत पदधारी त्याच्या जोरावर मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाकडनं थोडीशी चूक होते. ही चूक एकेरी बाईटच्या स्वरूपात परावर्तित होते. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 16 धावांवर. 16 धावा 4 कड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ हा बाकी. 16 धावा 4 गडी बाद. गोलंदाजी मार्क पर गोलंदाज बाळकृष्ण सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो धीरज परब स्ट्राईकला. फुल टॉसमध्येचा चेंडू हवेमध्ये मोठा फटका. चेंडू हवेत राहतोय. पाहूया झेल टिपला जातोय की नाही. तो झेल अंतरिम टिपला जातोय. धीरजलाही माघारी परतावं लागते. 16 धावांवर 5वा हादरा बसतोय तो. अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर तळवरे क्रिकेट संघाला 5 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावफलकावर. डावाचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजची मार्कवर गोलंदाज बाळकृष्ण सफलताप्राप्त गोलंदाज हा सज्ज होतोय व या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी कैलास शेटकर या फलंदाजाची वर्णी ही मैदानावर लागते. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज कैलास याची वर्णी ही लागते. बाळकृष्ण टिच्चून मारा करतोय. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर बाळकृष्ण राईटाम ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. यावेळी चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. यष्टिरक्षकाच्या हाती विसवलेल्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. जोला धावचीत होऊन माघारी परतावं लागतंय. 6वा हादरा बसतोय तो. अर्थातच या ठिकाणी सिद्धेश्वर तळवरे क्रिकेट संघाला नाममात्र 16 धावा धावफलकावर आणि 17 धावांचं आव्हान निर्धारित 3 षटकांमध्ये या ठिकाणी सत्पुरुष तळवरे क्रिकेट संघासमोर हे ठेवलं जात आहे. सुरुवातीपासून टिच्चून गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं गेलं. एक मात्र फलंदाज सुमित याचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. सिद्धेश्वर तळवरा क्रिकेट संघाची फलंदाजी ढेपाळली आणि त्याचं चित्र आपण अनुभवतोय. 3 षटकांमध्ये सिद्धेश्वर तळवरा क्रिकेट संघ अवघ्या 16 धावा धावफलकावर झळकवतोय व 17 धावांचं आव्हान नजरेसमोर ठेवलं जाते ते सत्पुरुष तळवरे क्रिकेट संघाविरुद्ध. या मैदानाचा विचार केल्यास गोलंदाज फलंदाज यांना समसमान न्याय देणारी खेळपट्टी क्युरेटरनं बनवली आहे. खास करणं काल जो सामना झाला त्या सामन्यामध्ये 8 धावा केवळ जमविल्या गेल्या होत्या आणि 9 धावांचा पाठलाग करताना 3ऱ्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला वाट पाहावी लागली होती. म्हणजे गोलंदाजांसाठी पोषक कामगिरी करण्यास सक्षम अशी खेळपट्टी आहे. जरी धावा कमी झाल्या तरी स्वतःच्या कामगिरीवरील विश्वास हा तीळ मात्र ठळून न देता अचूक टप्प्यावरची गोलंदाजी क्रमप्राप्त असेल ती सिद्धेश्वर तळवरे क्रिकेट संघाला, तर दुसऱ्या बाजूनं सत्पुरुष तळवरे क्रिकेट संघ ज्यांनी अर्धी लढाई तर गोलंदाजीमध्ये जिंकली आहे. चेंडूपेक्षा धावा कमी या अंतरानं त्यांना धावा गाठायच्या आहेत. त्यामुळे मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी दुहेरी धावांवर जोर द्यावा. संघाचं इच्छित 17 धावांचं पूर्ण करावं व दिमाखातरित्या आपल्या संघाला उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करू द्यावं हा इरादा असेल तो सत्पुरुष क्रिकेट संघाचा. पाहायचं आहे अस्तित्वाच्या लढतीमध्ये या 2 तगड्या संघांमध्ये काय घडेल काय बिघडेल. दुपारच्या सत्रातील सामन्याला सुरुवात या सामन्यानंतर होईल. जो सामना माळाई वॉरियर्स विरुद्ध सिद्धेश्वर तळवरे या 2 संघादरम्यान असेल. माळाई वॉरियर्स क्रिकेट संघाचे संघ मालक निखिल आजरेकर तर दुसऱ्या बाजूनं संघ मालक बंटी वराडकर यांच्या मालकीमध्ये सिद्धेश्वर तळवरे क्रिकेट संघ. या 2 संघांचं अस्तित्व यानंतर लागेल. मात्र चालू असलेल्या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ उपउपांत्य फेरी गाठतोय हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मी विनंती करतोय यानंतर जो सामना होईल माळाई वॉरियर्स सिद्धेश्वर तळवरे या 2 संघादरम्यान दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे व पुढील सूत्र या ठिकाणी आमचे मित्र सुमित काळसेकर यांच्या हाती सुपूर्द करत या मैदानावरनं काही क्षणापुरती आपली मी रजा घेतोय. धन्यवाद.
झाले 17 धावांचं रक्षण हे मैदानात होताना पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू हुकचा फटका मिस टायमिंग जरूर झाला परंतु निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घोषांकित क्षेत्र आणि त्याचमुळे मिळेल फक्त एक धावा या चेंडूवरती प्रशांत कदम या बॅटरला. एकेरी धावरे सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचा अकाउंट ओपन झाला या धावफलकावरती. 17 धावांचं प्रत्युत्तर देत असताना या महत्त्वपूर्ण प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघ. यानंतर सामना होतोय माळई वॉरियर्स विपक्ष सिद्धेश्वर तळवडे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी लवकरात लवकर या. फ्रंटफूटचा वापर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बाळकृष्ण जाधव याच्याकडून परंतु हा देखील प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे समीर पांढरे सरांनी सांगितलं की संयम ठेवत धावा पूर्ण करणं खूप महत्त्वाचं परंतु आक्रमण करण्याचा प्रयत्न. याही वेळी चांगला चेंडू खांद्याचा वापर करत असताना बाउन्स चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू बाळकृष्ण जाधव याच्या विरोधात निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फक्त एक धाव खर्ची करण्यात आले. सांघिक धावसंख्या 1 धावी धावफलकावरती. अंतरिम चेंडू स्ट्राईक एंडवरती बाळकृष्ण जाधव. यावेळी चांगला फटका आडव्या बॅटने काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात किशोराचं चांगलं क्षेत्ररक्षण. परतीची फेकी देखील नॉन स्ट्राईक एंडवरती वेगात गतीने जरूर झाले परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. महत्त्वाच्या या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावफलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा या धावफलकावर. पाठलाग मैदानात केला जातोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाकडून 17 धावांचा परंतु जो फर्नांडिस याचं पहिलं षटक भेदक मारा मैदानात पाहायला मिळाला. टिचून मारा मैदानात पाहायला मिळालाय. फक्त 3 धावा खर्च करणार हे षटक. आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 14 धावांचं. यानंतर कॉल असेल माळई वॉरियर्स संघ मालक सन्माननीय निखिल आचरेकर आणि त्याचबरोबर सिद्धेश्वर तळवडे संघ मालक बंटी वराडकर या संघाचे संघ मालक. दोन्ही संघ कर्णधारांना विनंती असेल आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सिद्धेश्वर तळवडे आणि माळई वॉरियर्स संघ. यानंतर ग्रुप बी मधील सामने चालू होतील. एक ग्रुपमधील महत्त्वपूर्ण हा प्री क्वार्टर फायनलचा सामना. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज वैभव जाधव. लेफ्ट आर्म राऊंड विकेट राईट हँडर बॅटर समोर. पहिला चेंडू सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खेळा. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल या चेंडूवरती. डीप स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक यावेळी शॉटमध्ये तैनात कैलास शेटकर. चांगलं क्षेत्ररक्षण देखील. एकेरी धाव निघत असताना सांघिक धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. धाडस करायचं असेल तर क्रिकेटच्या मैदानात करा कारण विजय मिळाला तर आनंद आणि पराभव मिळाला तर एक अनुभव देखील क्रिकेट देतोय. यावेळी चांगला चेंडू फलंदाज बाळकृष्ण जाधव याला मात्र 4ही मुंड्या चित करणारा हा चेंडू. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु शेवटच्या शेडी जर पाहिला तर ऑफ ब्रेक चेंडू लेफ्ट हँडर गोलंदाजचा आणि त्यामुळे हा ऑफ ब्रेक चेंडू राईट हँडर बॅटरसाठी लेग ब्रेक पाहायला मिळतोय. पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना उजव्या यष्टीवरून सर्व विकेट किपरकडे ट्रॅव्हल करत असताना निर्धाव चेंडू या धावफलकावरती. आणि या सामन्यादरम्यान प्रत्येक निर्धाव चेंडू हा गोल्डन चेंडू पाहायला मिळतोय. फ्रंटफूटचा वापर करत असताना तगडा फटका डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने वैभव जाधव याच्या विरोधात हा हल्ला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. डीप काऊ कॉर्नरला दमदार अफलातून षटकार फलंदाज बाळकृष्ण जाधव यांच्या बॅटमधून. चा प्रयत्न पहिल्या षटकापासून केला जात होता बाळकृष्ण जाधव या बॅटरकडून परंतु त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजाच्या विरोधात हा मोठा हल्ला. सांघिक धावसंख्या 10 धावा 17 धावांचा पाठलाग. यावेळी चांगला चेंडू कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू या धावफलकावरती पुन्हा एकदा जरूर प्रयत्न केला होता फलंदाज बाळकृष्ण जाधव याने मोठा फटका खेळण्याचा परंतु प्रदीर्घ अनुभव टेनिस क्रिकेटचा बरेच व्यावसायिक क्रिकेट देखील खेळ्या वैभव जाधव आणि तोच अनुभव मैदानात दाखवत असताना यावेळी निर्धाव चेंडू धावफलकावरती. सांघिक धावसंख्या 10 धावा. खेळ समाप्त होतो या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा 2 चेंडू अजून बाकी असलेल्या या षटकादरम्यान स्ट्राईक एंडवरती बाळकृष्ण जाधव. चांगला चेंडू पुढे सरकत फटका खेळण्याचा प्रयत्न फ्रंटफूटचा वापर करत असताना परंतु याही वेळी लाईन मिस केले. चेंडू मिस केलाय आणि स्टंपिंग होत असताना पहिला धक्का बसतोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला. बाळकृष्ण जाधव हा बॅटर माघारी परतेल. बनेल डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 10 धावा. 1 गडी बाद या धावफलकावरती.
धावांचा स्ट्राईक एंडवरती असेल. नवोदित बॅटर, वन डाऊन बॅटर रोहित जाधव. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकादरम्यान. शॉर्ट चेंडू फटका ऑन साईडला खेळ्या मिड ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न होईल सफल इथे. अंतिम चेंडूवरती एक धाव मिळत असताना सांघिक धाव संख्या 11 धावा या धावपलकावरती. खेळ समाप्त होतोय 2 षटकांचा. 17 धावांचा बचाव करत असताना पहिल्या षटकादरम्यान जो फर्नांडिस याने खर्च केला 3 धावा, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान 8 धावा खर्च होताना पाहायला मिळतात वैभव जाधव याच्या विरोधात. कारण एक षटकार बाळकृष्ण यांच्या बॅटमधून निघाला आणि त्या षटकाने सांघिक धाव संख्या 11 या आकड्यावरती. 6 चेंडू 6 धावा हे समीकरण. सामना रोमहर्षक. प्री क्वार्टर फायनलचा हा सामना विजेता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, परंतु पराभूत क्रिकेट संघाचं आव्हान संपुष्टात देईल. या स्पर्धेमधून एक सुंदर आयोजनाची, नियोजनाची आणि वेळेला कटिबद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस. श्री सिद्धेश्वर पूर्वदेवी मित्रमंडळ व तवडे ग्रामस्थ यांच्या अथक मेहनतीतून साकार झालेले एक गाव एक संघ या सुंदर संकल्पनेतून टेनिस बॉलची एक भव्य दिव्य स्पर्धा. आजचा 3रा दिवस, उद्याचा अंतिम दिवस असेल, परंतु महत्त्वपूर्ण साखळी फेरीतील सामने. प्री क्वार्टर फायनलचा सामना. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती सुजित हा गोलंदाज पाहायला मिळतोय. श्री सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाकडून 6 चेंडूवरती 6 धावा रोखायच्यात. स्ट्राईक एंडवरती रोहित जाधव. पहिला चेंडू फलंदाजाला फॉलो करण्यात आलाय. बॅकफूट ते जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, तो देखील फ्रंटफूटचा वापर करत असताना पुढे सरकत असताना, परंतु हा देखील प्रयत्न असफल ठरेल. निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि आता समीकरण 5 चेंडू आणि 6 धावांचं. कालच्या दिवसातील सामना बबल नाईकने 6 चेंडूवरती 5 धावा रोखल्या होत्या या खेळपट्टीवरती. आणि आज पुन्हा एकदा तो सामना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका, परंतु निघालाय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल. थोडंसं फंबल पाहायला मिळालंय. या षटाला अशाच चुका नक्कीच महागात पडतील. मिळाल्या 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धाव संख्या 13 धावा या धावपलकावर. पहिला चेंडू निर्धाव सुजित याचा, परंतु त्यानंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षणावरती मिळाल्या 2 धावा. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रोहित जाधव. समीकरण बनते 4 चेंडू आणि 4 धावांचं. शॉर्ट चेंडू कटचा फटका, दिशा दिली चेंडूला. बॅकवर्ड पॉईंटला चेंडूचा प्रवास होत असताना एकेरी धाव, निर्बंध क्षेत्र आणि त्याचमुळे एकेरी धावने सांघिक धाव संख्या धावपलकावरती 14 धावा. एक गडी बाद होत असताना या धावपलकावरती 17 धावांचा पाठलाग. वाटलं होतं की सोपा सामना बनेल, परंतु खेळपट्टी आजच्या दिवसापासून गोलंदाजांसाठी मदतगार ठरणारे पाहायला मिळते. खेळपट्टीवरती धावा देखील बनल्या कालच्या दिवसामध्ये. सर्वोच्च धावसंख्या आणि आजच्या दिवसादरम्यान खेळपट्टी गोलंदाजांसाठी मदतगार ठरली. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा सन्मानजनक फटका. शॉर्ट कव्हरला सिंगलने घेत असताना सांघिक धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकावरती 15 धावा. आता विजयाचं समीकरण असेल 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू 2 धावा हे समीकरण. सामना विजयी करण्यासाठी 2 धावा काढाव्या लागतील सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघाला, तरच उपांत्य फेरी गाठू शकतो, परंतु 2 धावापासून रोखावं लागेल आता श्री सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाला. दोन्ही संघातील खेळाडूंचे हृदयाचे ठोके देखील वाढताना पाहायला मिळतात, कारण सामना देखील तेवढाच रंगलाय. उत्कंठावर्धक. 2 चेंडू 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती रोहित जाधव. फ्लाइंग स्लिप, सिली पॉइंट. अगदी जवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्यानंतर शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला सिली मिळवून पाहायला मिळतोय. वैभव जाधव. 2 चेंडू 2 धावा. यावेळी सुंदर फटका, पुन्हा एकदा खेळा. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात कैलास शेटकर. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर 1 धाव निघत असताना सांघिक धाव संख्या आता धावपलकावर 16 धावा. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. 1 चेंडूवरती 6 धावा. षटकार मारून विजय देखील ठरला बऱ्याच वेळा संघ. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण दोन्ही संघादरम्यान नक्कीच हृदयाचे ठोके वाढवणारं पाहायला मिळते. सुजित याला एक चांगला गोल्डन चेंडू फेकायचा आहे, जो निर्धाव निघेल. विकेट देखील मिळेल तरी चालेल. आणि दुसऱ्या बाजूने आता प्रशांत कदम याच्यावरती जबाबदारी असेल 1 चेंडूवरती 1 धाव काढण्याची, कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आज जर पाहिलं तर 3रा दिवस या स्पर्धेचा सामना रोमहर्षक. प्री क्वार्टर फायनलचा क्षेत्ररक्षक अगदी जवळ फलंदाजाच्या. 1 चेंडू 1 धाव. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन. शॉर्ट लेग पाहायला मिळतो. फ्लाइंग स्लिप 1 चेंडू आणि 1 धाव. स्ट्राईक एंडवरती प्रशांत कदम.
थोड्याशा वेळेसाठी सामना थांबला कारण मैदानात देखील त्याचप्रमाणे परिस्थिती देखील पाहायला मिळाली. एक चेंडू एक धाव. विजयाचं समीकरण स्ट्राईक एंडवरती प्रशांत कदम. यावेळी चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. धाव पूर्ण होताना पाहायला मिळते निश्चित स्वरूपात आणि अंतिम चेंडूवरती एक धाव पूर्ण करत असताना या सामन्यादरम्यान विजयी ठरतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय रनआउटसाठी. रनआउटसाठी आता तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. अंतिम चेंडू टर्निंग पॉइंट. धाव अडेकर स्ट्राईक सोडत असताना स्ट्राईक एंडवरती ती धाव पूर्ण केली आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती प्रशांत कदम देखील पोहोचताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडूवरती एक धावेची आवश्यकता आणि हे एक धाव पूर्ण करत असताना सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघ आजच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीत पोहोचताना पाहायला मिळतोय. आजच्या या तिसऱ्या दिवसातील श्री सिद्धेश्वर तळवडे क्रिकेट संघाला पराभूत करत असताना एक रोमहर्षक लढतीत या सामन्यादरम्यान रोमहर्षक विजय प्राप्त करतोय सत्पुरुष तळवडे क्रिकेट संघ. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल याकडे आपण वळूया. या सामन्यादरम्यान पहिल्या इनिंग दरम्यान सुंदर गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या आणि त्यानंतर 17 धावांचा पाठलाग करत असताना एक षटकार ज्यांच्या बॅटमधून निघालाय. टेनिस क्रिकेटचा अनुभव बाळकृष्ण जाधव ठरले या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. विनंती असेल बाळकृष्ण जाधव यांना आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासाठी असेल आकर्षक